नमस्कार मित्रांनो, मी क्रांतीवीर वेलकम करतो आपल्या स्टडी विथ क्रांतीवीर यूट्यूब चॅनलवर। आज 14 फेब्रुवारीपर्यंत जे नॅशनल आणि इंटरनॅशनल घडामोडी घडल्या त्यातील काही महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर सुरू करूया। प्रश्न पहिला आहे, अलीकडेच लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023 कोणत्या संस्थेद्वारे प्रसिद्ध करण्यात आला? तर हा प्रसिद्ध करण्यात आला ऑप्शन बी, जागतिक बँके म्हणजेच वर्ल्ड बँकेद्वारे हा इंडेक्स प्रसिद्ध करण्यात आला। यामध्ये प्रथम क्रमांकावर आहे सिंगापूर, सेकंडवर फिनलँड आणि थर्डवर जर्मनी आहे। भारताचा क्रमांक 38वा लागतो आणि एकूण देश किती आहे? तर हे आहे 139 देशांपैकी ही रँक काढण्यात आली आहे। जागतिक बँकेने नुकत्याच जाहीर केलेल्या लॉजिस्टिक परफॉर्मन्स इंडेक्स 2023 मध्ये 139 देशांची यादी प्रसिद्ध करण्यात आली। यामध्ये सिंगापूर फर्स्ट नंबरवर, सेकंड नंबरवर फिनलँड आणि जर्मनी थर्ड नंबरवर आहे। आणि भारताची रँक किती आहे? तर 38वी। या निर्देशांकामध्ये 2014 मध्ये भारताची रँक किती होती? तर 54वी होती आणि 2018 मध्ये किती होती? तर हा 44वी, 10 अंकांनी कमी झाली होती। आणि 2024-23 मध्ये किती आहे? तर ही आहे 38वी रँक। जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहे सध्या? अजय बंगा, जे भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक आहेत। ऑप्शनमध्ये काही संस्थांचा उल्लेख आला आहे, त्याबद्दल माहिती पाहू। तर रिपोर्ट विदाउट बॉर्डर्स ही वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स हे प्रसिद्ध केले जाते। यामध्ये 2023चा जे रिपोर्ट प्रसिद्ध केला यामध्ये टॉप कोणता देश आहे? तर नॉर्वे। आणि भारताची रँक किती आहे? भारताची रँक आहे 161वी। आंतरराष्ट्रीय नाणेनिधी म्हणजेच वर्ल्ड मॉनिटरी फंड ही कोणता रिपोर्ट प्रसिद्ध करते? तर वर्ल्ड इकॉनॉमिक आउटलुक हे आंतरराष्ट्रीय मॉनिटरी फंड द्वारे प्रसिद्ध केले जाते। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम द्वारे जेंडर गॅप इंडेक्स प्रसिद्ध केले जाते। तर यामध्ये टॉप कोणता आहे? तर आइसलँड। आणि भारताची रँक किती आहे? इंडियाची रँक म्हटलं तर आहे 127वी। समोरचा प्रश्न आहे, भ्रष्टाचार टक्केवारी निर्देशांक 2023च्या अहवालानुसार कोणत्या देशात सर्वाधिक भ्रष्टाचार आहे? तर हा आहे कोणत्या देशामध्ये? तर हा आहे ऑप्शन सी, सोमालिया या देशामध्ये भ्रष्टाचार टक्केवारी निर्देशांकामध्ये 2023च्या रिपोर्टानुसार सर्वाधिक भ्रष्टाचार आहे। ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल द्वारे 180 देशांचा भ्रष्टाचार अहवाल 2024 प्रसिद्ध करण्यात आला। या रँकमध्ये पहिल्या क्रमांकावर कमी भ्रष्टाचार असलेला आणि 180 म्हणजे शेवटल्या याच्यावरती सर्वाधिक भ्रष्टाचार असलेली अशी रँक काढण्यात आली आहे। त्यानुसार सोमालिया ही 180व्या क्रमांकावर म्हणजे सर्वात जास्त भ्रष्ट देश असा आहे। हा कोण जारी करतो? तर हा ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनलद्वारे प्रसिद्ध करण्यात जाते। आणि सर्वात कमी भ्रष्टाचार म्हणजे फर्स्ट नंबरवर कोणता देश आहे? तर हा आहे डेन्मार्क। आणि भारताची रँक किती आहे? तर 93वी। सोमालियाचा उल्लेख आला आहे, तर सोमालियाबद्दल माहिती पाहू। हा आफ्रिकी खंडामध्ये राहणारा देश आहे। राजधानी आहे मोगादिशू, चलन आहे सोमाली शिलिंग आणि अध्यक्ष आहे हसन शेख मोहम्मद। हा हॉर्न ऑफ आफ्रिकेमधील हा एक देश आहे। हॉर्न ऑफ आफ्रिकेमध्ये कोणकोणते देश येतात? तर इरिट्रिया, जिबुती, सोमालिया आणि इथिओपिया हे 4 देश येते। गल्फ ऑफ आदेनला लागून असलेला आणि रेड सीला लागून असलेला हॉर्न ऑफ आफ्रिका आहे। ऑप्शनमध्ये काही देशांचा उल्लेख आला आहे, तर ते आपण सोमालिया पण पाहिलं आणि डेन्मार्कमध्ये सर्वात कमी भ्रष्टाचार होणारा डेन्मार्क हा देश आहे। समोरचा प्रश्न आहे, जुनी पेन्शन योजना जो ओल्ड पेन्शन स्कीम लागू करणारे कोणते राज्य अलीकडेच ईशान्येतील म्हणजेच पूर्वोत्तर भारतातील कोणते राज्य बनले आहे? तर हे बनले आहे ऑप्शन बी, सिक्कीम हे राज्य जुनी पेन्शन योजना लागू करणारे पहिले राज्य बनले आहे पूर्वोत्तर मधले। 2004 आधी जुनी पेन्शन योजना लागू होती, नवीन 2004 पासून लागू करण्यात आली आहे। यामध्ये पेन्शन जे मिळते त्यामध्ये जे पेमेंट मिळत होतं त्यातील अर्धी रक्कम मिळत होती, पण नवीन स्कीममध्ये महागाई भत्ता 10%, महागाई भत्त्याच्या 10% आणि सरकार ही 14% रक्कम भरते। ही जी आहे तर जुनी स्कीममध्ये पगारातून कपात नव्हती होत, पण नवीन याच्यामध्ये ते पगारातून कपात केल्या जाते आणि नंतर पेन्शनच्या वेळेस मिळाले जाते। याच्यामध्ये ग्रॅज्युटी, GPF, महागाई भत्ता, मृत्यूनंतर वारसालाही पेन्शन मिळत होते, पण नव्यामध्ये ते सर्व सवलती बंद केल्या आहे। ऑप्शनमध्ये काही राज्यांचा उल्लेख आला आहे, नाही हे पाहू आपण। सिक्कीमने 1 एप्रिल 2006 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त झालेल्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना स्थापित केली आहे।
म्हणजे लागू केली आहे. ओल्ड पेन्शन स्कीम म्हणजे जुनी पेन्शन योजना लागू करणारे सिक्कीम हे ईशान्य भारतातील पहिले राज्य आहे. 31 मार्च 1990 रोजी किंवा त्यापूर्वी नियुक्ती केलेल्या कर्मचाऱ्यांना सिक्कीम सेवा पेन्शन नियम 1990 अंतर्गत हे लाभ मिळणार आहेत. सिक्कीमचे मुख्यमंत्री आहे प्रेमसिंग तमांग यांनी या योजनेची घोषणा केली आहे. सिक्कीमची राजधानी आहे गंगटोक. स्थापना झाली 15 मे 1975 मध्ये. मुख्यमंत्री आहे प्रेमसिंग तमांग. राज्यपाल आहे लक्ष्मण आचार्य. नद्या फेमस आहेत तिस्ता, चोलामू आणि रंगीत. साक्षरता रेट किती आहे? 87.75% आणि महिलांचे प्रमाण प्रति 1000 पुरुषामागे किती आहे? तर 889. कोणकोणते नॅशनल बाउंड्री लागून आहे? तर नेपाळची 1, 2 चीन आणि 3 भूटान. आणि राज्याची सीमा म्हटलं तर 1 पश्चिम बंगालची लागून आहे फक्त. 4 जिल्हे आहे इथले: उत्तर सिक्कीम, 2 पश्चिम, 3 दक्षिण आणि 4 पूर्व सिक्कीम. पूर्व सिक्कीममध्ये तिथली राजधानी आहे गंगटोक. ऑप्शनमध्ये काही राज्यांचा उल्लेख आला आहे त्यांच्याबद्दल माहिती पाहू. आसाम हे अंडर वॉटर टनल बनणारे आसाममधील पूर्वोत्तर भागातील पहिले राज्य आहे. मणिपूरमध्ये लोकटक लेक हे मणिपूरमध्येच आहे. मिझोरामचे नवीन मुख्यमंत्री झाले आहेत. त्याचे नाव काय आहे? लाल दोहवा CM आहे. सिक्कीम हे भारतातील पहिले असे राज्य आहे जिथे जैविक शेती केली जाते. समोरचा प्रश्न आहे, भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेणाऱ्या पहिल्या भारतीय वंशाच्या ऑस्ट्रेलियन सिनेटर कोण बनले आहेत? तर हे बनले आहे भारतीय वंशाचे आहे. ऑप्शन ए वरुण घोष हे भगवद्गीतेवर हात ठेवून शपथ घेणारे भारतीय वंशाचे ऑस्ट्रेलियन सिनेटर वरुण घोष हे बनले आहे. भारतीय वंशाचे बॅरिस्टर वरुण घोष हे भगवद्गीतेवर शपथ घेणारे ऑस्ट्रेलियाच्या संसदेतील पहिले सिनेटर ठरले आहे. परंतु ऑस्ट्रेलियामध्ये शपथ घेणारे ते भारतीय वंशाची पहिली व्यक्ती नाही आहे. तर पहिली व्यक्ती कोण आहे? तर सुखदेव प्रसाद हे 1987 मध्ये त्यांनी शपथ घेऊन पहिले झाले होते. आणि पण जर भगवद्गीतेवर हात ठेवून म्हटलं तर ते हे जे आहे वरुण घोष हे प्रथम व्यक्ती झाली आहे. ऑस्ट्रेलियाबद्दल माहिती पाहू. ऑस्ट्रेलियाची राजधानी आहे कॅनबरा. पंतप्रधान आहे अँथनी अल्बनीज आणि चलन आहे डॉलर. ऑस्ट्रेलियामध्ये आताच चर्चेमध्ये होतात. काय कशामुळे चर्चेत होतात? तर हॅरिस पार्क याचे नाव बदलून लिटल इंडिया असे करण्यात आले होते. आणि सोबतच भारताने ऑस्ट्रेलियासोबत फ्री ट्रेड ॲग्रीमेंट सुद्धा केलेले आहे. ऑप्शनमध्ये काही व्यक्तींचा उल्लेख आला आहे त्यांच्याबद्दल माहिती पाहू. अरिंदम बागची हे युनायटेड नेशनमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी आहे. संथियाल पांडियान हे WTO मध्ये म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये भारताचे स्थायी प्रतिनिधी आहे. आणि अमित क्षत्रिय हे नासामध्ये मार्क्स जे मिशन आहे त्याचे हेड आहे. समोरचा प्रश्न आहे, RBIने अलीकडेच निर्धारित केलेला रेपो रेट काय आहे? तर हा आहे ऑप्शन बी 6.5%. हा RBIने प्रसिद्ध केलेला रेपो रेट आहे. रेपो रेट काय असतो? तर RBI द्वारे बँकांना जे पैसे दिले जाते ज्या रेटवरती व्याजाने, तर त्याला म्हटलं जाते रेपो रेट. आणि जे बँक RBI कडे पैसे ठेवते त्या पैसे ठेवणाऱ्या याच्यावरती जे व्याज मिळालं जाते त्याला म्हटलं जाते रिव्हर्स रेपो रेट. आणि जर आपण जी नॅशनल बँक आहे जसे SBI झालं, PNB झालं, HDFC झालं, या बँकेकडून आपण जर व्यक्तींनी पैसे व्याजाने घेतले किंवा लोन घेतलं तर आपण जे व्याज देतो त्याला म्हटलं जातं बँक रेटनी आपण बँकेकडून घेतो. आणि RBI जे बँकेला दिले जाते ज्या रेटनी RBI ही बँकला ज्या रेटने पैसे दिले जाते त्याला रेपो रेट म्हटलं जाते. आणि बँक जेव्हा RBI कडे पैसे ठेवले जाते तर त्याला रिव्हर्स रेपो रेट असे म्हटले जाते. तर हे RBI द्वारे बँकेकडे ठेवणारे जे रेट आहे, देणारे रेट आहे, तर ते किती ठेवले आहे? 6.5%. याच्याद्वारे काय केलं जाते? तर चलनविषयक धोरण समिती ठरवली जाते हे रेपो रेट. मॉनिटरी पॉलिसी कमिटी, RBIची मॉनिटरी पॉलिसी कमिटी ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ॲक्ट 1934 अंतर्गत वैधानिक संस्था आहे. यांच्याद्वारे सेट केला जाते. आर्थिक विकासाचे ध्येय डोळ्यासमोर ठेवून चलन स्थिरता रोखण्याचे काम ही रेपो रेट करते. चलनविषयक धोरणाचे मुख्य 4 उद्दिष्ट आहे: व्यवसाय चक्र व्यवस्थित करण्यासाठी, 2 वाजवी किंमत स्थिरता प्रदान करण्यासाठी, 3 जलद आर्थिक वाढ प्रदान करण्यासाठी आणि 4 विनिमय दर स्थिरता ठेवण्यासाठी.
RBIचे जे चलनविषयक धोरण समिती आहे त्यामध्ये 6 सदस्य असते, त्यापैकी 3 सदस्य RBI द्वारे नियुक्ती केल्या जाते आणि 3 सदस्य केंद्र सरकारद्वारे नियुक्ती केल्या जाते. समोरचा प्रश्न आहे, इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीच्या अहवालानुसार अक्षय ऊर्जा क्षमतेमध्ये सर्वाधिक म्हणजे जास्तीत जास्त अक्षय ऊर्जेचा वापर करणारे जगातील कोणता देश बनला आहे, जो अव्वल आहे? तर हा आहे ऑप्शन डी, चीन हा देश क्लीन एनर्जी मध्ये टॉप करणारा देश आहे. क्लीन एनर्जी मध्ये कोणकोणते येते? तर एक सोलर एनर्जी येते, विंड एनर्जी येते आणि हायड्रो एनर्जी सोबतच येते, बायोगॅसेस सुद्धा येते यामध्ये. तर अक्षय ऊर्जा म्हणजे ही जी ऊर्जा आहे तर ही संपत नाही कधी, एका याच्यामधून दुसऱ्या याच्यामध्ये कन्वर्ट होते. जसे सोलर एनर्जी किंवाच खतम होणार नाही. विंड एनर्जी म्हणजे हवेद्वारे जी एनर्जी निर्माण केल्या जाते पवन ऊर्जेद्वारे, त्याला विंड एनर्जी. आणि हायड्रो एनर्जी म्हणजे पाण्याद्वारे जी एनर्जी तयार केली जाते त्याला हायड्रो एनर्जी असे म्हटले जाते. प्राकृतिक स्रोतांवर ही अवलंबून असते. 1973-74च्या तेल संकटाला प्रतिसाद म्हणून तेल पुरवठा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी 1974 मध्ये आंतरराष्ट्रीय ऊर्जा एजन्सीची स्थापना करण्यात आली. इंटरनॅशनल ऊर्जा एजन्सीच्या सध्याचे 4 मुख्य क्षेत्र आहे: जागतिक ऊर्जा सुरक्षा, आर्थिक विकास आणि पर्यावरण जागरूकता आणि सहभाग. हे 4 मुख्य क्षेत्र आहेत. चीनचा उल्लेख आला आहे. चीनबद्दल माहिती पाहू. इथली राजधानी आहे बीजिंग, चलन आहे रेनमिंबी, अध्यक्ष आहे शी जिनपिंग. लष्करी सराव भारत आणि चीन यांच्या दरम्यान कोणता केला जातो? तर हँड इन हँड हा युद्धाभ्यास केला जातो. आशियातील जी सर्वात लांब नदी आहे यांगजी ही सुद्धा चीनमध्येच आहे. भारताच्या पूर्वोत्तर भागात असलेला हा चायना देश आहे. ऑप्शन मध्ये काही देशांचा उल्लेख आला आहे त्यांच्याबद्दल माहिती पाहू. स्वित्झर्लंड हा ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स मध्ये टॉप देश आहे. आणि भारताची रँक किती आहे? इंडियाची रँक आहे 40वी. अमेरिका कशामध्ये प्रथम आहे? तर जे युनिकॉर्न कंपनी आहे त्यामध्ये टॉप अमेरिका आहे. आणि भारताची रँक किती आहे? तर 4थी. भारत यामध्ये 4थ्या क्रमांकावर आहे. भारत कशामध्ये प्रथम आहे? तर डिजिटल पेमेंट, ऑनलाईन पेमेंट करण्याच्या याच्यामध्ये भारत हा प्रथम क्रमांकावर आहे. समोरचा प्रश्न आहे, नुकताच दुसरा सरस आजीविका महोत्सव कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशामध्ये सुरू झाला आहे? तर हा करण्यात आला आहे ऑप्शन सी, जम्मू आणि काश्मीर या युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेशामध्ये सरस आजीविका महोत्सव आयोजित करण्यात आला होता. जम्मू काश्मीरमध्ये बद्दल काही माहिती पाहू. इथली राजधानी आहे उन्हाळी म्हटलं तर श्रीनगर आणि जम्मू ही हिवाळी आहे. इथले राज्यपाल आहे मनोज सिन्हा. स्थापना झाली 1947 मध्ये आणि युनियन टेरिटरी म्हणून ही 31 ऑक्टोबर 2019 पासून अवलंबून आहे. म्हणजे 31 ऑक्टोबर 2019 पासून युटी म्हणून राज्याची युटीत कन्वर्ट केलेली आहे. इथल्या फेमस नद्या आहेत चिनाब, झेलम, सिंधू, जास्कर, सुरू, नुब्रा आणि शोक. राष्ट्रीय उद्यान आहे दाचिगाम राष्ट्रीय उद्यान. हेमिस हाई ऑल्टिट्यूड राष्ट्रीय उद्यान हे तिथले राष्ट्रीय उद्यान आहे. पाकिस्तान या देशाला त्याची बाउंड्री लागून आहे. आणि कोणत्या युटीला? तर एक लडाख या युनियन टेरिटरीला लागून आहे. सोबतच हिमाचल प्रदेश या दुसऱ्या राज्याला आणि थर्ड पंजाब राज्याला याची बाउंड्री लागून आहे. गोवा राज्याबद्दल माहिती पाहू. गोवा हे अपंगांसाठी पर्पल महोत्सव हा गोवामध्येच आयोजित करण्यात आला होता. म्हणजे दिव्यांगांसाठी. तामिळनाडूमध्ये जल्लीकट्टू महोत्सव हा तामिळनाडूमध्ये आयोजित करण्यात जातो. आणि ओडिसा कशासाठी पण प्रसिद्ध आहे? तर धानू यात्रा ही ओडिसामध्ये आयोजित केली जाते. समोरचा प्रश्न आहे, भारत आणि रवांडा यांची पहिली संयुक्त संरक्षण सहकार्य समितीची बैठक कुठे सुरू झाली आहे? तर ही झाली आहे ऑप्शन बी, किगाली येथे. भारत आणि रवांडा यांची पहिली संयुक्त परिषद सहकार्य समितीची पहिली बैठक आयोजित करण्यात आली आहे. रवांडाबद्दल माहिती पाहू. रवांडाची राजधानी आहे किगाली. चलन आहे रवांडा. अध्यक्ष आहे पॉल कागमे. बुरुंडी, तंझानिया आणि युगांडा या देशाची बाउंड्री याला लागली जाते. लेक ऑफ चाला हे सुद्धा रवांडा येथेच आहे. रवांडा हे दक्षिण आफ्रिकी देशामधील सेंट्रलमध्ये असणारा देश आहे. रिपब्लिक ऑफ काँगो या देशाला सुद्धा लागलेली आहे बाउंड्री.
ऑप्शनमध्ये काही देशांचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल माहिती पाहू. काठमांडू ही नेपाळची राजधानी आहे. भारत आणि नेपाळ यांच्या दरम्यान संयुक्त आयोगाची जी बैठक झाली होती ती काठमांडू येथे आयोजित करण्यात आली होती. कझान मध्ये 2024चे ब्रिक्स या बैठकीचे आयोजन हे कझान येथे होणार आहे. कंपाला येथे म्हणजे नॉन अलाइनमेंट मुवमेंट ची बैठक ही कंपाला, जी युगांडाची राजधानी आहे, तिथे होणार आहे. समोरचा प्रश्न आहे, फिट इंडिया मुवमेंटचा ब्रँड अँबॅसेडर कोण बनला आहे? तर हा बनला आहे ऑप्शन सी, नरेंद्र कुमार यादव हा फिट इंडिया मुवमेंटचा ब्रँड अँबॅसेडर बनला आहे. फिट इंडिया मुवमेंटबद्दल माहिती पाहू. संस्थापक आहे सुपर्णो सत्पाठी. स्थापना झाली 29 ऑगस्ट 2019 मध्ये. याचे अध्यक्ष आहे नरेंद्र मोदी. मुख्यालय आहे नवी दिल्ली येथे. MS धोनी हे कोणत्या ब्रँडचे अँबॅसेडर आहे? तर हे स्टेट बँक ऑफ इंडिया चे ब्रँड अँबॅसेडर आहे. ब्रँड अँबॅसेडर अभिनव बिंद्रा हे 2024 चे जे पॅरिस ऑलिम्पिक होणार आहे त्याच्यामधील मशालवाहक म्हणून अभिनव बिंद्रा यांची निवड करण्यात आली आहे. रणवीर सिंग हे बोटचे ब्रँड अँबॅसेडर बनले आहे. शेवटचा प्रश्न आहे, नॅशनल वुमन्स डे केव्हा साजरा केला जातो? तर हा साजरा केला जातो ऑप्शन डी, 13 फेब्रुवारीला नॅशनल वुमन्स डे सरोजिनी नायडू यांच्या बर्थ ॲनिव्हर्सरी निमित्त ही आयोजित केला जाते. ऑप्शनमध्ये काही तारखेचा उल्लेख आला आहे, त्यांच्याबद्दल त्या दिवशी कोणता दिवस साजरा केला जाते ते पाहू. 2 फेब्रुवारीला वेटलँड डे साजरा केला जातो. 4 फेब्रुवारीला कॅन्सर डे साजरा केला जातो. 10 फेब्रुवारीला दलहन दिवस म्हणजेच पल्सेस डे साजरा केला जाते. आधीच्या व्हिडिओमध्ये विचारलेला प्रश्न आहे, भारतीय सैन्याच्या पहिला महिला सुभेदार कोण बनले आहे? तर ह्या बनल्या आहे ऑप्शन सी, प्रीती रजक ह्या भारतीय सैन्याच्या पहिल्या महिला सुभेदार बनल्या आहे. या प्रश्नाचे उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. प्रश्न आहे, ग्रॅमी पुरस्कार 2024 मध्ये सर्वोत्कृष्ट ग्लोबल म्युझिक अल्बम पुरस्कार कोणत्या अल्बमला मिळाला आहे? कोणाला येत असेल तर उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्याल. थँक्स फॉर वॉचिंग. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मित्राला शेअर करा. धन्यवाद.